प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान करून मोठी खळबळ घडवून दिली आहे। शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट आमदारांना कापून टाकण्याची भाषा केली आहे। तसेच हा कार्यक्रम सुरू केला तर सरकार गुडघ्यावर येईल, पण मरण्यापेक्षा लढणे सुरू करा, असेही बच्चू कडू म्हणाले। बुलढाण्यातील शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते। बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात नुकतीच राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली। या परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर, बच्चू कडू आणि ऑल इंडिया पत्थर सेनेचे दीपक केदार यांच्या प्रमुख सहभागाने चर्चा झाली। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित ही परिषद शेतकऱ्यांच्या दुःखाची आणि वेदनेची सभा ठरली। यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी स्वतःला आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापून टाका, असे खळबळजनक विधान केले। ही वेदनांची परिषद दुःखाची परिषद आहे। दिवाळीच्या दिवशी ही घ्यावी लागत आहे। तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला। शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात, असंही बच्चू कडू म्हणाले। या परिषदेत बच्चू कडू यांनी 28 ऑक्टोबरला नागपूर मोर्चाची घोषणा केली। पुरा महाराष्ट्रावर फिरलोय आणि जर आपला कापूस 3000 ला विकायला लागला तर काय कराल तुम्ही? सगळे शंकर आत्महत्या करून तू मलापेक्षा एखाद्याने मारून टाक ना। एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही।